स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम कधीही घोषित होऊ शकतो। आचारसंहिता कधीही लागू शकते। त्यामुळे राजकारण, आरोप प्रत्यारोप, नॅरेटिव्ह, फेक नॅरेटिव्ह, काउंटर नॅरेटिव्ह सगळे प्रकार तेजीत आहेत। त्याचीच एक झलक आज मुंबईमध्ये विरोधकांनी काढलेल्या सत्याचा मोर्चा आणि त्याला सत्ताधारी भाजपनं मूक आंदोलनानं दिलेल्या उत्तरामध्ये पाहायला मिळाली। कसा रंगला कलगीतुरा पाहूया। मुंबईत आज सत्ताधारी भाजप आणि विरोधक दोघांनीही आंदोलन केलं। निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात महत्त्वाच्या विरोधी पक्षांनी एकत्र मोर्चा काढला, तर विरोधक फेक नॅरेटिव्ह पसरवत असल्याचं सांगत सत्ताधारी भाजपनं मूक आंदोलन करत उत्तर दिलं। महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं काढलेला सत्याचा मोर्चा अनेक कारणांनी गाजला। यावेळी निवडणूक आयोगावर सर्वात धक्कादायक आणि स्फोटक आरोप केला तो उद्धव ठाकरेंनी। उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसाने हा व्हेरिफिकेशनचा अर्ज केलाय ऑनलाईन, जो उद्धव बाळासाहेब ठाकरेलाच माहिती नाही। मी अनिल परबना विचारलं, अनिल देसाईला विचारलं, सूरजला विचारलं, कोणी आपल्याकडनं अर्ज केलेला नाही। आणि विशेष म्हणजे हा अर्ज कधी केला गेलाय 23/10/2025 म्हणजे कालच्या 23 तारखेला अर्ज केला गेलेला आहे। आणि कुठून केलाय? ते सक्षम नावाचं ऍप आहे। तर सक्षम नावाच्या ऍप वरनं हा प्रकार कशासाठी कोण करत होतं? मी रितसर तक्रार केली की कोणी हे केलेलं आहे। आयोगाच्या लोकांनी घरी येऊन सक्षम ऍपद्वारे आपली नावं गायब करण्याचा प्रयत्न केला असा दावा उद्धव ठाकरेंनी केला। उद्धव ठाकरेंच्या या दाव्याला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तात्काळ उत्तर दिलं, तर मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी टोमणे मारून घेतले। आता आक्षेप घ्यायला वेळ आहे ना मतदार यादीला, त्या ठिकाणी आक्षेप न घेता केवळ राजकीय स्टंटबाजी आणि केवळ उद्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर कारण हे देण्याकरता मोर्चा आहे। मुंबई शहराला वाळवीसारखं कोणी खाल्लं? मुंबईचा कोपरान कोपरा कोणी विकून खाल्ला? मुंबईकरांच्या खिशावरती डल्ला कोणी मारला? दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीच्या 5% कोण जगतात? ज्यांनी मराठी माणसासाठी काही नाही केलं आणि मातोश्री 2 बनवली, ह्या वाळवी सारख्या या मुंबई शहराला चाटणाऱ्या, खाणाऱ्या, लुटणाऱ्या हे कोणी लुटलंय हे मुंबई आणि महाराष्ट्राची जनता चांगलं जाणते। अशा मोर्चात राज ठाकरेंच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष असतं। आज राज वेगळं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष होतं। राज ठाकरेंनी दुबार मतदारांची नावं असलेले ढिगभर गठ्ठे दाखवत निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले। वर्षभर निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली। मी आज तुमच्यासाठी पुरावा देखील आणलाय ह्या सगळ्या दुबार मतदारांचा। काढते कापड, हे सगळे दुबार मतदार आहेत। हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत आणि एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे की नाही कोर्टाने सांगितलंय जानेवारीत निवडणुका घ्या। कशा घ्या? का घ्या? कोणालाय घाई? 5 वर्ष निवडणुका घेतल्या नाहीयेत, 5 वर्ष। अजून 1 वर्ष गेलं तर काय फरक पडणार आहे? काय फरक पडतो? 5 वर्ष काही फरक नाही पडला, अजून 1 वर्ष गेलं। या आरोपांना सुद्धा बावनकुळेंनी उत्तर दिलं। दुबार तिबार यादीला भाजपचंही ऑब्जेक्शन असल्याचं त्यांनी सांगितलं। ही त्रुटी 25 वर्षांपासून असल्याची पुष्टी सुद्धा त्यांनी जोडली। केवळ राजकीय स्टंटबाजी आणि केवळ उद्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर कारण हे देण्याकरता मोर्चा आहे। आणि दुबार तिबार नावं मतदारात नसावी याकरता ऑलरेडी आम्ही निवडणूक आयोगाची कितीतरी वेळा आम्ही या ठिकाणी आमची बाजू या ठिकाणी मांडली आहे। दुबार तिबार नावं कमी केले पाहिजे। या मोर्चात शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, सुप्रिया सुळे, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, दोन्ही जयंत पाटील, अरविंद सावंत, अंबादास दानवे, नितीन सरदेसाई असे अनेक नेते हजर होते। मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज शरद पवारांनी बोलून दाखवली। मात्र ही आघाडी फार काळ टिकणार नाही असा विश्वास चंद्रकांतदादा पाटलांनी व्यक्त केला।
राजकीय मतभेद असू शकतात, निवडणुकीमध्ये संघर्ष असू शकतो, पण या सगळ्या गोष्टी विसरून आम्हाला एक व्हावं लागेल. या मोर्चाच्या निमित्तानं विरोधक एकत्र येतील असा दावा केला जात होता. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतील किंवा अन्य काही नेते या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झालेले नाहीत असं चित्र आहे. कसं बघतात? आणि जे सहभागी झाले आहेत तेही महानगरपालिका निवडणुका येता येता बाहेर पडतील आणि आभास जो निर्माण केला की आम्ही एकत्र लढणार आहोत तो आभास होता असं लक्षात येईल. भाजपच्या मूक आंदोलनात ठाकरेंनी मुंबईसाठी काय केलं असा प्रश्न प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ते चित्रा वाघ अनेकांनी विचारला. दोन्ही ठाकरेंबंधूंसोबतच काँग्रेस पवार आघाडीलाही भाजप नेत्यांनी कठोर प्रश्न विचारले. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची असणारी अस्मिता ही काय आहे याची फक्त भाषणं करायची वक्तृत्व शैली या महाराष्ट्राने या सर्वांनी या ठाकरे कुटुंबानेच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला वाईट दिवस जे दाखवले ते त्यांनीच दाखवले. लोकांना मनोरंजन सुद्धा लागतं. आजही ही भावंड मोर्चा ही थीम घेऊन नवीन प्रयोग सादर करतायत. पण साहेबांनो, भाषणं ठोकून टोमणे मारून मुंबईचा किंवा राज्याचा विकास होत नसतो. बंधूंनो, जनता इतकी भोळी नाही की विदूषकांच्या हातात राज्य देऊन स्वतःच्या मताचं, संविधानाने दिलेल्या हक्काचं हसू करून घेणार नाहीत. आचारसंहिता लागण्याआधी सर्वच पक्ष उपोषण, आंदोलनं, मोर्चे उरकून घेताना दिसतायत. त्याचाच एक भाग म्हणजे विरोधकांचा सत्याचा मोर्चा आणि त्याला मूक आंदोलनानं भाजपनं दिलेलं उत्तर. पुढचे काही दिवस राजकीय धुरळा आणखी वाढणार हे नक्की. वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.